Welcome students. We're going to deal with the concept of bond enthalpy. We have already finished most part of thermodynamics in classroom. The remaining part I'll be finishing now. The concept called bond enthalpy. A chemical reaction, whenever a chemical reaction takes place, two things always happen. Old bonds in the molecules of reactants are broken and new bonds are formed. जेव्हा जेव्हा एखादी केमिकल रिॲक्शन होते, रिॲक्टंट्स म्हणून जे कोणी आहेत त्यांच्यातले केमिकल बॉन्ड्स आयनिक असतील, कोव्हलंट असतील, ते ब्रेक होतात आणि नवीन बॉन्ड्स तयार होतात टू फॉर्म प्रॉडक्ट्स. आता एक लक्षात घ्या की टू ब्रेक bonds in the molecules of reactants energy is needed. कोणताही बॉन्ड ब्रेक करण्यासाठी एनर्जी ऍब्सॉर्ब केली जाते. आता जर बॉन्ड ब्रेक करण्यासाठी एनर्जी ऍब्सॉर्ब होत असेल तर तेच लॉजिक वापरून आपण असं म्हणू शकतो की बॉन्ड जेव्हा फॉर्म होतो तेव्हा एनर्जी बाहेर जाते. ठीक आहे. मग आता बॉन्ड एन्थॅल्पीची डेफिनेशन काय आहे हे बघण्याआधी प्लीज हे लक्षात ठेवा. whenever a chemical reaction takes place, old chemical bonds in the species of reactants are broken and for that energy is absorbed. New chemical bonds are formed to get products and during this formation of new bonds energy is emitted out. हे बेसिक स्टेटमेंट विसरायचं नाही की जेव्हा जेव्हा एक केमिकल रिॲक्शन होते तेव्हा रिॲक्टंट्स म्हणून जे कोणी आहेत त्यांच्यातले बॉन्ड जे जुने झाले ते ब्रेक होतात आणि प्रॉडक्ट्स तयार होण्यासाठी नेहमी नवीन बॉन्ड्स तयार होतात. रिॲक्टंट्स मधल्या बॉन्ड्सना ब्रेक करण्यासाठी एनर्जी ऍब्सॉर्ब करायला लागते आणि प्रॉडक्ट्स तयार होताना जे नवीन बॉन्ड्स तयार होतात ते नवीन बॉन्ड तयार होताना एनर्जी बाहेर जाते. आता what is meant by bond enthalpy? It is defined as the enthalpy change. हा enthalpy change आहे, डेल्टा एच आहे. आपण enthalpy म्हणजे काय बघितलेलं आहे. It is defined as the enthalpy change necessary to break a particular covalent bond. खूप महत्वाचा भाग आहे. A particular covalent bond. आता समजा मिथेन असेल तर CH bond. A particular covalent bond कुणामधला इन वन मोल ऑफ गेशियस मॉलिक्युल्स, म्हणजे ज्या मॉलिक्युल्स मधला आपल्याला बॉन्ड ब्रेक करायचा आहे ते मॉलिक्युल्स गेशियस स्टेट मध्ये पाहिजेत कंडिशन 1 आणि ते 1 मोल असले पाहिजेत कंडिशन 2. म्हणजे गेट 1 मोल ऑफ गेशियस मॉलिक्युल्स आणि त्याच्यामध्ये एका पर्टिक्युलर टाइपचे कोव्हलंट बॉन्ड ब्रेक करायचेत आपल्याला. एक बॉन्ड ब्रेक करायचं नाही, एका विशेष प्रकारचे कोव्हलंट बॉन्ड्स ब्रेक करायचे. बरं, आता मॉलिक्युल्स मधले बॉन्ड्स ब्रेक केले की काय तयार होईल? टू प्रोड्यूस गेशियस ॲटम्स अँड रॅडिकल्स किंवा गेशियस ॲटम्स ऑर रॅडिकल्स. हे काय आहे आपण नंतर बघू. एक मिनिटभर आपण गेशियस ॲटम्सच फक्त स्वीकारू. काय आहे बॉन्ड एन्थॅल्पी? इट इज डिफाइन्ड ॲज द एन्थॅल्पी चेंज नीडेड. कशासाठी नीडेड? टू ब्रेक a particular type of covalent bond कुणामध्ये in 1 mole of gaseous molecules, 1 मोल gaseous molecules घ्या, त्याच्यातले एका पर्टिक्युलर टाइपचेच बॉन्ड्स ब्रेक करायचे आणि आता मॉलिक्युल्स मधले बॉन्ड्स ब्रेक केले की काय मिळणार आपल्याला? टू प्रोड्यूस गेशियस ॲटम्स किंवा गेशियस ॲटम्स आणि रॅडिकल्स मिळतील किंवा गेशियस ॲटम्स फक्त मिळतील. या प्रकारे इज कॉल्ड बॉन्ड एन्थॅल्पी. आपण बघू काय आहे. आत्ता तुम्ही फक्त ॲटम्स लक्षात ठेवा, रॅडिकल्स कसे मिळतात आपल्याला एक 3-4 स्लाइड्स नंतर आहे. आता लक्षात घ्या की वी आर गोइंग टू ब्रेक अ बॉन्ड. मग बॉन्ड ब्रेक करताना आपल्याला एनर्जी ऍब्सॉर्ब करायची आहे. म्हणून आता बॉन्ड एन्थॅल्पीची जर डेफिनेशन बघितली तर इट इज द एन्थॅल्पी चेंज नेसेसरी टू ब्रेक अ पर्टिक्युलर कोव्हलंट बॉन्ड म्हटलंय. मग आता बॉन्ड ब्रेक करताना लागणारी एनर्जी आहे आणि त्यामुळे बॉन्ड एन्थॅल्पी ही नेहमी पॉझिटिव्ह असते. समजलं का बघा? कारण इट इज द एनर्जी ऑलवेज नीडेड टू ब्रेक अ बॉन्ड. आता फॉर एक्झाम्पल
दिस इज 1 मोल ऑफ H2 मॉलिक्युल्स इन गेशियस स्टेट. H2 मध्ये HH बॉन्ड आहे, ब्रेक केला तो HH हा एक पर्टिक्युलर प्रकारचा बॉन्ड ब्रेक केला आणि इथं ॲटम्स तयार झाले बघा. दीज आर ॲटम्स. ओके, मग 1 मोल ऑफ गेशियस मॉलिक्युल्स घेतले हायड्रोजनचे आणि त्याच्यातला HH हाच बॉन्ड ब्रेक केलेला आहे. तो एकमेवच आहे त्याच्यामध्ये, डायटॉमिक मॉलिक्युल आहे आणि त्यामुळे आपल्याला गेशियस ॲटम्स मिळाले. आणि इथं बघा बॉन्ड एन्थॅल्पी, स्टँडर्ड बॉन्ड एन्थॅल्पी दिली 436.4 किलो जूल. पॉझिटिव्ह साईन आहे याचं. कळालं का बा? म्हणजे if we supply 436.4 kilojoule of heat to 1 mole of gaseous H2 molecules, all the bonds in all 6.022 into 10 raised to 23 molecules will be broken. 6.022 into 10 raised to 23 molecules H2 चे असणार आहेत. 1 मोल आहे म्हणजे तेवढे आहेत. त्या प्रत्येकातला HH बॉन्ड ब्रेक होईल आणि आपल्याला 2 into अवोगाद्रोज नंबर ऑफ ॲटम्स मिळतील. कारण हा 1 मोल आहे, पण हे ॲटम्स 1 मोल प्लस 1 मोल म्हणजे किती मोल मिळाले? 2 मोल्स ऑफ ॲटम्स मिळाले. आणि ही एनर्जी पॉझिटिव्ह का? बिकॉज दिस इज द एनर्जी सप्लाइड टू H2 गॅस. कर्सरकडे नेहमी बघत जा. ठीक आहे, बॉन्ड एन्थॅल्पी काय आहे? गेट 1 मोल ऑफ गेशियस मॉलिक्युल्स, त्याच्यातला एक पर्टिक्युलर टाईपचा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी, एक पर्टिक्युलर प्रकारचा बॉन्ड ब्रेक करताना होणारा एन्थॅल्पी चेंज डेल्टा एचच आहे हा. It is always positive because energy is always supplied while breaking a bond. ठीक आहे, लेट्स मूव. आता आपण बघितलं द बॉन्ड एन्थॅल्पी फॉर डायटॉमिक मॉलिक्युल्स इज द सेम ॲज एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन. आताच बघितलं की हे बघा H2 हा मॉलिक्यूल आहे, त्याच्यापासून ॲटम्स मिळाले. आता मॉलिक्यूलकडनं ॲटमकडे जातानाचा 1 मोल ऑफ हायड्रोजन 1 मोल ऑफ हायड्रोजन गॅस घेतलाय आणि मॉलिक्युलर स्टेटमध्ये तो कन्वर्ट केला ॲटम्समध्ये. ही एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन आहे. पण हीच बॉन्ड एन्थॅल्पी आहे कारण हा मॉलिक्यूल काय आहे? डायॲटॉमिक आहे. इथे एक वाक्य लिहिलं मी, द बॉन्ड एन्थॅल्पी फॉर डायॲटॉमिक मॉलिक्युल्स इज सेम ॲज एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन. कारण तुम्ही त्यामध्ये मॉलिक्युलचं कन्व्हर्जन कशामध्ये करत असता? ॲटम्समध्ये, होय की नाही? मग मॉलिक्युलचं कन्व्हर्जन ॲटम्समध्ये करतानाचा एन्थॅल्पी चेंज म्हणजे एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन. हां, ठीक आहे ना? आणि हाच इथं बॉन्ड एन्थॅल्पी पण आहे. मग इन केस ऑफ डायटॉमिक मॉलिक्युल्स बॉन्ड एन्थॅल्पी इज एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन. पण समजा एखादा मॉलिक्यूल पॉलीॲटॉमिक आहे, फॉर एक्झाम्पल H2O ट्रायॲटॉमिक आहे हा, इट इज अ पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल. देर आर 2 हायड्रोजन ॲटम्स अँड 1 ऑक्सिजन ॲटम. तर अशा वेळी मात्र आता H2O मध्ये 2 OH बॉन्ड्स असतात. H2O हॅज 2 OH बॉन्ड्स. आता इथं पहिली स्टेप, हा 1 मोल ऑफ H2O घेतला, त्यातले दोन्हीही OH बॉन्ड्स ब्रेक केले. HOH 2 बॉन्ड्स असतात. 2 हायड्रोजन ॲटॉमिक स्टेटमध्ये नेले, ऑक्सिजन ॲटॉमिक स्टेटमध्ये नेला. म्हणजे 1 मोल ऑफ H2O गॅस घेतला, गेशियस स्टेटमध्येच घ्यायला लागतो, बॉन्ड एन्थॅल्पीच्या डेफिनेशनमध्ये. 1 मोल ऑफ H2O घेतला, सप्लाइड, आपण रिक्विजिट नंबर जेवढी आवश्यक आहे तेवढी हीट एनर्जी सप्लाय केली आणि द मॉलिक्युल्स आर कन्वर्टेड टू ॲटम्स. आता हे करताना जो एन्थॅल्पी चेंज आहे तो बॉन्ड एन्थॅल्पी असू शकत नाही. मग मगाशी का होता? कारण हा डायॲटॉमिक मॉलिक्यूल होता. डायॲटॉमिक मॉलिक्यूल असेल तर बॉन्ड एन्थॅल्पी आणि एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन सेम आहे. आता इथं काय झालंय? 2 OH बॉन्ड्स ब्रेक झालेत ना, HOH, H2O म्हणजे HOH, एकच बॉन्ड ब्रेक झालेला नाही आहे. मग वेन द मॉलिक्यूल इज नॉट डायॲटॉमिक, इट इज पॉलीॲटॉमिक लाईक ट्रायॲटॉमिक, टेट्राॲटॉमिक. तर त्यावेळी मात्र बॉन्ड एन्थॅल्पी इज नॉट एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन. आता हे दोन्हीही OH बॉन्ड्स ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी एवढी आहे बघा, 927 किलो जूल. आता मी ते 2 स्टेप्समध्ये दाखवले. H2O पहिल्या स्टेपमध्ये एक OH ब्रेक केला आहे, त्यामुळे OH राहिला आणि एक H केला. ह्याच्यासाठी स्टँडर्ड बॉन्ड एन्थॅल्पी आहे 499 किलो जूल. आणि नंतर दुसरा OH ब्रेक करताना मग H आणि O हे पुन्हा सेपरेट झाले. आणि आता बघा इथं ॲटम मिळाला आणि रॅडिकल मिळाला का बघा? मिळाला ना. म्हणून मग अशी काय म्हटलं तर ॲटम्स अँड ऑर रॅडिकल्स. आता इथं मागं दोन्हीही ॲटम्स मिळाले, ते इथं मात्र काय मिळालं? रॅडिकल आणि ॲटम मिळाला. कळालं का बा? म्हणजे H2O मधला एक OH बॉन्ड ब्रेक झाला, त्यामुळे एक हायड्रोजन बाजूला झाला, एक OH आहे तसा राहिला. आता दुसऱ्या स्टेपला हा OH बॉन्ड पण ब्रेक केलाय. आता या दोघांची ॲडिशन जर घेतली
तर हा H2 हा OH आणि हा OH दोन्ही बाजूंना कॅन्सल होतो. H2O गॅस गिव्स ट्वाइस H गॅस प्लस O गॅस. हे नेट इक्वेशन आहे. ठीक आहे. स्टेप 1 स्टेप 2 ची ऍडिशन घ्या, यू विल गेट दिस वन. हे इक्वेशन मिळेल. कर्सरकडे कायम लक्ष ठेवत जा. आता पहिला OH बॉन्ड ब्रेक करताना बॉन्ड एन्थॅल्पी 499 किलो जूल आहे आणि दुसरा OH बॉन्ड ब्रेक करताना 428 किलो जूल आहे. आता तुम्ही म्हणाल असं का झालं? तर हा पहिला जो OH बॉन्ड ब्रेक केला तो H2O मॉलिक्यूल मधला होता आणि दुसरा जो OH बॉन्ड ब्रेक केला तो OH या रॅडिकल मधला होता. कळालं का बा? स्पेसिस बदलली आहे त्यामुळे बॉन्ड एन्थॅल्पीची व्हॅल्यू पण चेंज झाली. आता मला सांगा की तुम्ही मग OH ची बॉन्ड एन्थॅल्पी काय सांगणार? कारण फर्स्ट स्टेप मध्ये 499 किलो जूल आली आणि द सेकंड स्टेप सेज इट इज 428 किलो जूल. मग व्हॉट शुड बी द बॉन्ड एन्थॅल्पी? कारण ती नेहमी एक पर्टिक्युलर टाईपचा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी मग काय केलं जातं? वेन इट इज अ पॉलीएटॉमिक मॉलिक्यूल ॲव्हरेज बॉन्ड एन्थॅल्पी घेतली जाते. म्हणजे काय केलं? पहिल्या स्टेपमधला OH दुसऱ्या स्टेपमधला OH बॉन्ड ब्रेक करताना लागणाऱ्या एनर्जीची टोटल घेतली आणि पलीकडे बघा काय केलं, ॲव्हरेज घेतलंय 927 डिवायडेड बाय 2 दॅट इज 463.5 किलो जूल पर मोल. या डायग्रॅमचा काही उपयोग नाही आहे आपल्याला आता लक्षात ठेवायचं. दिस इज नॉट ॲट ऑल युजफुल. ही डायग्रॅम उपयोगाची नाही, काढू नका. मग काय कळलं बाबांनो? डायॲटॉमिक मॉलिक्यूल असेल तर एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन इज इन बॉन्ड एन्थॅल्पी. बट इफ इट इज अ पॉलीएटॉमिक मॉलिक्यूल देन यू हॅव टू गो फॉर ॲव्हरेज. म्हणजे पहिला ब्रेक करा त्याची एनर्जी, दुसरा ब्रेक करा त्याची एनर्जी, टोटल घ्या डिवायडेड बाय 2. कळालं निश्चित? आणि स्टँडर्ड बॉन्ड एन्थॅल्पी शुड बी ऑलवेज पॉझिटिव्ह. याचं कारण एवढंच आहे बिकॉज इट इज दी एनर्जी नीडेड टू ब्रेक अ बॉन्ड. कळालं का बा? ओके, नेक्स्ट वन. आता या बॉन्ड एन्थॅल्पी या कन्सेप्टचा उपयोग काय आहे? व्हॉट इज द यूज? तर पहिला उपयोग असा आहे की द कन्सेप्ट ऑफ बॉन्ड एन्थॅल्पी इज युजफुल फॉर फाइंडिंग आउट एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन. म्हणजे मला जर एखादी रिॲक्शन सांगितली तर मी बॉन्ड एन्थॅल्पी या कन्सेप्टचा उपयोग करून मी डेल्टा H कॅल्क्युलेट करू शकतो त्या रिॲक्शनचा. म्हणजे समजा H2 गॅस प्लस Cl2 गॅस गिव्स ट्वाइस HCl गॅस अशी रिॲक्शन आहे. तर मला H2 ची बॉन्ड एन्थॅल्पी, Cl2 ची बॉन्ड एन्थॅल्पी आणि HCl ची बॉन्ड एन्थॅल्पी जर माहित असेल तर मी एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन कॅल्क्युलेट करू शकतो. आता मी आधी एक्झाम्पल घेतो. तुम्ही नोट्स लिहिताना या क्रमानं लिहा, पण मी आधी एक एक्झाम्पल घेतो. वॉच इट हिअर. आता मला सांगा रिॲक्शन होते म्हणजे काय? मी याच्या आधी पण तुम्हाला सांगितलं तर व्हेनेवर अ केमिकल रिॲक्शन टेक्स प्लेस बॉन्ड्स इन दी स्पेसिस ऑफ रिॲक्टंट्स आर ब्रोकन. म्हणजे आता इथं H2 आणि I2 यांच्यामध्ये जे काही बॉन्ड्स आहेत ते ब्रेक होतील आणि HI मध्ये बॉन्ड, HI हा नवीन बॉन्ड फॉर्म होईल. आता हा बॉन्ड ब्रेक करताना एनर्जी सप्लाय करायला लागेल. HH बॉन्ड ब्रेक करताना एनर्जी सप्लाय करायला लागेल, पॉझिटिव्ह साईन. I बॉन्ड ब्रेक करताना एनर्जी सप्लाय करायला लागेल, एनर्जी ती जी सप्लाय केलेली हीट एनर्जी ती पॉझिटिव्ह साईन न घ्यायला पाहिजे. म्हणजे ही बॉन्ड एन्थॅल्पी पॉझिटिव्ह आणि HI बॉन्ड फॉर्म होणार आहे, बॉन्ड फॉर्मेशन एनर्जी आहे, त्यामुळे ती मात्र निगेटिव्ह घ्यायला पाहिजे. आता समजा हा HH बॉन्ड ब्रेक करताना 50 एनर्जी दिली, हा I बॉन्ड ब्रेक करताना 30 एनर्जी दिली. 50 दिली HH बॉन्ड ब्रेक करताना, 30 दिली I बॉन्ड ब्रेक करताना आणि HI फॉर्म होताना समजा एक सर्टन अमाऊंट ऑफ एनर्जी बाहेर गेली. आता एक सांगतो, तुम्ही समजा एकदा मार्केटमध्ये गेले, तुम्हाला आईनं 100 रुपये दिले प्लस साईन. मार्केटमध्ये गेला 20 रुपयाची कुल्फी खाल्ली -20, 30 रुपयाची भेळ खाल्ली -30, 20 रुपयाची समजा एक नोटबुक खरेदी केली आणखी -20. मग आता तुम्हाला मिळाले किती? 100. H2 आणि I2 मधले बॉन्ड ब्रेक करताना लागणारी एनर्जी 100 आहे. कळालं का बा? बॉन्ड ब्रेक करताना देत आहे, रिॲक्टंट मधले बॉन्ड्स ब्रेक करायला लागतात ना, मग तेव्हा जी एनर्जी येत आहे ती पॉझिटिव्ह घ्या आणि हे फॉर्म होत आहेत ती एनर्जी बाहेर जाईल. याचा जर हिशोब घातला तर डेल्टा H कळेल किती मला सांगा. म्हणजे मला काय करायला पाहिजे? HH बॉन्ड ब्रेक करतानाची बॉन्ड एन्थॅल्पी, I बॉन्ड ब्रेक करतानाची एन्थॅल्पी ही प्लस घ्यायला पाहिजे, पण HI बॉन्ड फॉर्म होतानाची जी एन्थॅल्पी ती मायनस करायला पाहिजे, पण याला 2 न मल्टिप्लाय करायला पाहिजे कारण इथं 2 मोल्स तयार होत आहेत बघा. म्हणजे HI प्लस HI ना, त्यामुळं
हा टू ब्रेक ऑल द बॉन्ड्स इन 1 मोल ऑफ H2 गॅस, एन्थॅल्पी जी काही हीट कंटेंट तुम्ही दिलेली आहे ती पॉझिटिव्ह घ्या. टू ब्रेक ऑल द बॉन्ड्स इन I2 मॉलिक्युल्स इन गॅशियस स्टेट, पुन्हा हीट एनर्जी सप्लाय करायला पाहिजे, ही पॉझिटिव्ह घ्या. आणि H वेगळा झाला, H वेगळा झाला, I वेगळा झाला, I वेगळा झाला. मग आता वेगळा झालेला H's, वेगळा झालेले I एकमेकांबरोबर बॉन्ड फॉर्म करतील. HI एकदा तयार होईल, HI दुसऱ्यांदा तयार होईल. आणि तो तयार होताना मात्र एनर्जी काय होणार आहे, बाहेर जाणार आहे. म्हणजे इकडं प्लस इकडं मायनस, टोटल हिशोब घाला. डेल्टा एच कळेल की नाही मला सांगा. मग मला कोणत्याही रिॲक्शनचा डेल्टा एच कॅल्क्युलेट करायचा असेल तर मी काय करतोय, HH बॉन्ड एन्थॅल्पी पॉझिटिव्ह, II बॉन्ड एन्थॅल्पी पॉझिटिव्ह आणि HI ची बॉन्ड एन्थॅल्पी निगेटिव्ह इंटू 2 करतोय. मला काय मिळतोय, डेल्टा एच मिळतोय. दॅट्स इट. म्हणजे तुम्ही काय करू शकता, यू कॅन कॅल्क्युलेट एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन विथ द हेल्प ऑफ व्हॉट, बॉन्ड एन्थॅल्पी. मला 1 मोल ऑफ H2 दिलाय, त्याच्यातला बॉन्ड ब्रेक करताना लागणारी एनर्जी पॉझिटिव्ह घेतली, प्लस साईन घेतलं. II बॉन्ड ब्रेक करायचा आहे, तो ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी पॉझिटिव्ह घेतली. HI फॉर्म करायचा आहे, बाहेर गेलेली एनर्जी. म्हणजे इकडं आवं काय, इकडं जावं काय, याचा नेट हिशोब घाला, काय होणार, दॅट विल बी एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन. म्हणून इथे बघा, स्टँडर्ड एन्थॅल्पी चेंज, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू स्टँडर्ड बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ H2 पॉझिटिव्ह साइन, स्टँडर्ड बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ I2 पॉझिटिव्ह साइन, स्टँडर्ड बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ HI निगेटिव्ह साइन इंटू 2. का, कारण हा तयार होतोय नव्यानं. मी सुरुवात कशी केली ती लेक्चरची, जो रिॲक्टंट मधले बॉन्ड ब्रेक होतात, हीट सप्लाय करायला लागते, पॉझिटिव्ह साइन घ्या. प्रॉडक्ट तयार होताना नवीन बॉन्ड्स फॉर्म होतात, एनर्जी बाहेर जाते. मग तुम्ही याची H2 ची बॉन्ड एन्थॅल्पी वापरली, I2 ची बॉन्ड एन्थॅल्पी वापरली, HI ची बॉन्ड एन्थॅल्पी वापरली आणि या सगळ्या बॉन्ड एन्थॅल्पीचा उपयोग करून याचा नेट हिशोब घातला आणि काय मिळवलं, एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन मिळवली. दॅट्स इट. हेच मी इथं मागं लिहिलेलं आहे. दॅट्स व्हॉट आय हॅव सेड. सगळं ओके. प्लीज डू इट प्रॉपरली. नेक्स्ट वन इथं दिलंय बघा, रिॲक्टन्स, एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक बॉन्ड्स. वर गेले बा, एनर्जी गेले की नाही वरती. या रिॲक्टंट्सचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, ॲटम्समध्ये झालं. सगळे बॉन्ड्स ब्रेक केले रिॲक्टंटच्या मॉलिक्युल्समधले आणि वी हॅव कन्व्हर्टेड इन टू ॲटम्स. मग ॲटम्स इथं तयार झाले सगळे वरती. कर्सरकडे बघा, दीज आर रिॲक्टंट्स. हे समजा रिॲक्टंट्स आहेत, ठीक आहे. एनर्जी सप्लाय केली, ते जे काही मॉलिक्युल्स आहेत त्या सगळ्यांमधले बॉन्ड्स ब्रेक केले, त्यांना कन्व्हर्ट कशामध्ये केलं, ॲटम्समध्ये केलं. गॅशियस स्टेटमध्ये होते रिॲक्टंट्स पण, ॲटम्स पण गॅशियस स्टेटमध्ये आहेत. मग हे ॲटम्स रिकंबाईन व्हायला लागले वेगळ्या प्रकारे, पार्टनर बदलले त्यांनी आणि नवीन बॉन्ड फॉर्म व्हायला, त्यावेळेला एनर्जी बाहेर गेली, त्यावेळेला प्रॉडक्ट्स बनले. म्हणजे रिॲक्टंट्सना ॲटॉमिक स्टेटमध्ये नेण्यासाठी एनर्जी रिक्वायर्ड वाढली, खाली आली. अर्थात हे फॉर एक्झो दाखवलेलं आहे, एंडोसाठी काहीतरी वेगळं असतं. आपण बघूया ते, वी विल डील विथ इट. समजलं. एवढंच लक्षात ठेवा, वेन वी आर ब्रेकिंग द बॉन्ड्स प्रेझेंट इन द रिॲक्टंट्स, एनर्जी नीडेड आहे, वर वाढली बघा. म्हणजे या रिॲक्टंट्सपेक्षा ॲटॉमिक स्टेट जी मिळते त्याची एनर्जी जास्त असणार आहे आणि नवीन बॉन्ड फॉर्म होताना एनर्जी बाहेर जाणार आहे, ठीक आहे. इन केस ऑफ रिॲक्टंट्स अँड प्रॉडक्ट्स ऑफ डायटॉमिक मॉलिक्युल्स मी सांगितले की बॉन्ड एन्थॅल्पी माहीत असतात, कारण एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन इज बॉन्ड एन्थॅल्पी. पण पॉलिॲटॉमिकच्या वेळेला पहिल्या स्टेपला वेगळी असते बॉन्ड एन्थॅल्पी, दुसऱ्या स्टेपला वेगळी असते. आपल्याला काय करायला लागतं, ॲव्हरेज घ्यायला लागतं. पुढं पुन्हा एक एक्झाम्पल घेतो बघा आपल्यास. इथं आहे, इथं बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी म्हणून लिहिलं. कन्सेप्ट तोच आहे. एक पर्टिक्युलर बॉन्ड घ्यायचा आहे, त्याच्यातले 1 मोल गॅशियस स्टेटमधला रिॲक्टंट घ्या, त्याच्यामधले एक पर्टिक्युलर टाईपचे बॉन्ड्स ब्रेक करायचे. वी आर गोइंग टू ब्रेक अ पर्टिक्युलर टाईप ऑफ बॉन्ड्स. एक बॉन्ड ब्रेक करायचा नाही, एक 1 मोल ऑफ गॅशियस रिॲक्टंट्स घ्या आणि त्याच्यातले एक पर्टिक्युलर टाईपचे बॉन्ड्स ब्रेक करायचे. आता इथं बघा, पॉलिॲटॉमिक मॉलिक्युल आहे ना मिथेन. आता इथं बघा, वॉच इट हिअर, CH4, एक CH बॉन्ड ब्रेक केला, CH3 गॅस प्लस H गॅस किती आहे बघा. याची बॉन्ड एन्थॅल्पी आली 427 किलो जूल पर मोल. 1 मोल घेतला आहे आपण मिथेन. इथं पुन्हा CH3 घेतला, इथं रॅडिकल तयार झाला आणि ॲटम तयार झाला. आता CH3 गॅस घेतला, रॅडिकल, याच्यातला CH बॉन्ड ब्रेक केला, CH2 प्लस H दुसरा 439. व्हॅरी व्हायला लागले बा, व्हॅरी व्हायला लागले की नाही. तिसऱ्या स्टेपला CH2 घेतला, त्यातला बॉन्ड ब्रेक केला, आणखी एक CH प्लस H, पुन्हा याचे बघा
बॉन्ड एन्थॅल्पी किती आहे? 452 किलो जूल पर मोल. CH मधला शेवटचा राहिलेला बॉन्ड पण प्रत्येक वेळेला व्हॅल्यू वेगळी आहे. आता मग तुम्ही CH बॉन्डची बॉन्ड एन्थॅल्पी काय सांगणार की मला सांगा की काय सांगणार? H2च्या वेळेला सोपा आहे हो. CH4 मध्ये 4 CH बॉन्ड्स आहेत आणि प्रत्येक CH बॉन्डची एन्थॅल्पी काय आहे? वेगवेगळी आहे. इट्स डिफरंट आहे की नाही वेगवेगळी? मग तुम्हाला इथं काय करायला पाहिजे? व्हॉट शुड बी डन? ऑब्व्हियसली तुम्हाला या ज्या 4 वेगवेगळ्या व्हॅल्यूज मिळाल्या आहेत त्यांचं ॲव्हरेज काढायला पाहिजे. आधी पहिल्यांदा ॲडिशन घेतली. इट इज 1664 किलो जूल पर मोल डिवायडेड बाय 4. दॅट मेक्स इट 416 किलो जूल पर मोल ॲव्हरेज बॉन्ड एन्थॅल्पी. बॉन्ड एन्थॅल्पी म्हणजेच बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी. ती बॉन्ड फॉर्मेशन एन्थॅल्पी पण असू शकते. कारण ब्रेक करताना जेवढी एनर्जी लागते तेवढीच फॉर्म होताना बाहेर जाते. लक्षात ठेवा. बॉन्ड एन्थॅल्पी 2 प्रकारे सांगतात. ब्रेक करण्याच्या स्वरूपात सांगतात विथ पॉझिटिव्ह साईन. बॉन्ड एन्थॅल्पी बॉन्ड फॉर्मेशन एन्थॅल्पीच्या स्वरूपात पण सांगता येते, फक्त त्याला विथ निगेटिव्ह साईन. कारण बॉन्ड एन्थॅल्पी बॉन्ड ब्रेक करण्याच्या स्वरूपात सांगताना एनर्जी निडेड असते आणि बॉन्ड एन्थॅल्पी जेव्हा आपण बॉन्ड फॉर्मेशन एन्थॅल्पीच्या स्वरूपात सांगतो तेव्हा ती एनर्जी लिबरेटेड आउट असते. दोन्हीचा अर्थ एकच. कळालं का? वा निश्चित. ओके, लेट्स मूव्ह. इथं एक्सप्लेनेशन पुन्हा दिले बघा. In chemical reaction, bonds are broken in the reactant molecules and bonds are formed in the product molecules. Energy is always required to break a chemical bond, while energy is always released in the formation of the bond. आता नेट एन्थॅल्पी चेंज काय असणार? रिॲक्टंटच्या मॉलिक्युल्स मधले बॉन्ड्स ब्रेक करताना ती एनर्जी पॉझिटिव्ह घ्यायला पाहिजे. प्रॉडक्ट्स मधले बॉन्ड्स फॉर्म होताना ती निगेटिव्ह घ्यायला पाहिजे. तुम्ही प्लीज हे लक्षात ठेवा. कोणत्याही परिस्थितीमध्ये मला काय करावं लागेल याची आय शुड ऑलवेज हॅव दॅट सेन्स की मी रिॲक्टंट्स मधले बॉन्ड्स जेव्हा ब्रेक करतोय तेव्हा ती एनर्जी ॲब्सॉर्ड आहे, पॉझिटिव्ह साईन घ्यायला पाहिजे त्यांचं. आणि प्रॉडक्ट्समध्ये बॉन्ड्स फॉर्म करायला लागलोय मी, ती निगेटिव्ह साईनची घ्यायला पाहिजे. बॉन्ड एन्थॅल्पीचा कन्सेप्ट लक्षात ठेवा इथं. आता इथे एक मिस्टेक झाले टाईप करताना. सम ऑफ बॉन्ड एन्थॅल्पीज ऑफ बॉन्ड फॉर्म ऑफ प्रॉडक्ट्स पाहिजे. म्हणजे मी डेल्टा एच कसा काढणार? रिॲक्शनचा डेल्टा एच कसा काढणार? Sum of bond enthalpies of bonds broken of reactants, sum of bond enthalpies of bonds formed of products पाहिजे. मग इथं मी एक एक्झाम्पल घेतलंय. H2 गॅस प्लस Cl2 गॅस गिव्स ट्वाइस HCl गॅस. HH बॉन्ड लिहिलाय, ClCl लिहिलाय. मग आता मला HH बॉन्डची बॉन्ड एन्थॅल्पी पॉझिटिव्ह घ्यायला पाहिजे. ClCl बॉन्ड ब्रेक करायचा आहे, त्याची एन्थॅल्पी पॉझिटिव्ह घ्यायला पाहिजे. आणि HClची बॉन्ड एन्थॅल्पी मात्र मला निगेटिव्ह घ्यायला पाहिजे, कारण हा बॉन्ड फॉर्म होतोय, एनर्जी बाहेर जाणार आहे. म्हणून फक्त याला 2 नका मल्टिप्लाय करून, कारण ट्वाइस HCl तयार होणार. 2 मोल्स ऑफ HCl आर फॉर्म. कळलं? आता मी एक महत्वाचा मुद्दा बोलतो इथं. समजा रिॲक्टंट्स मधले बॉन्ड्स ब्रेक करताना एनर्जी लागली 50. While breaking bonds in the species of reactants, एनर्जी needed 50 आहे समजा. आणि त्याच्यापासून प्रॉडक्ट्स फॉर्म होताना, बॉन्ड्स नवीन फॉर्म होताना एनर्जी बाहेर गेली 80. म्हणजे 50 आली आणि 80 गेली. प्रोसेस एक्झोथर्मिक झाली की नाही सांगा मला? झाली की नाही? का? कारण 50 ॲब्सॉर्ड आहे आणि 80 रिलीज्ड आउट आहे. म्हणजे -30 झालं ना. मग जेव्हा डेल्टा एच निगेटिव्ह असतो ती प्रोसेस काय असते? एक्झोथर्मिक असते. म्हणजे मी असं म्हणेन की when energy needed to break a bond is less and energy liberated out during the formation of bonds to form products is more, the reaction is exothermic. रिॲक्टंट्सच्या मॉलिक्युल्स मधले बॉन्ड्स ब्रेक करताना आवश्यक असणारी एनर्जी कमी आहे आणि प्रॉडक्ट्समध्ये नवीन बॉन्ड्स तयार होताना बाहेर गेलेली एनर्जी जास्त आहे. कमी एनर्जी आली आणि जास्त एनर्जी गेली, मायनस साईन येणार डेल्टा एचचं. रिॲक्शन एक्झोथर्मिक. पण समजा रिॲक्टंटचे मॉलिक्युल्स मधले बॉन्ड्स ब्रेक करताना एनर्जी जास्त लागली आणि प्रॉडक्ट्स मधले बॉन्ड्स फॉर्म करताना एनर्जी कमी बाहेर गेली. तर बघा, आता मी वाटल्यास सांगतो, एंडोचं प्रॉपर एक आकडे देऊन सांगतो. समजा रिॲक्टंटच्या मॉलिक्युल्स मधले बॉन्ड्स ब्रेक करताना 80 एनर्जी आली आणि प्रॉडक्ट्स मध्ये नवीन बॉन्ड्स फॉर्म करताना 30 एनर्जी गेली. 80 आली, 30 गेली. मग आल्याचं प्रमाण जास्त आहे, गेल्याचं प्रमाण कमी आहे. मग +50 झाली ना. मग ती रिॲक्शन काय असणार? एंडोथर्मिक. मग इफ द एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक द बॉन्ड्स ऑफ रिॲक्टिंग मॉलिक्युल्स इज मोर and energy released in the formation of products, then the reaction will be endothermic. डेल्टा एच पॉझिटिव्ह असणार याचा. पण समजा रिॲक्टंट्स मधले बॉन्ड्स ब्रेक करायचे, एनर्जी निडेड 50 आहे आणि प्रॉडक्ट्स मधले बॉन्ड्स फॉर्म होताना समजा बाहेर गेलेली एनर्जी 80 आहे, तर 30चा लॉस झाला ना. मग ती रिॲक्शन काय असणार आहे? एक्झोथर्मिक असणार आहे. आपला कन्सेप्ट पुढचा हाच आहे. व्हॉट इज एक्झो, व्हॉट इज एंडो.
इथं मी पुन्हा इथं दिलंय डेल्टा एच कसा कॅल्क्युलेट करायचा, सम ऑफ एन्थॅल्पीज ऑफ प्रॉडक्ट्स मायनस सम ऑफ द एन्थॅल्पीज ऑफ रिॲक्टंट्स. आपल्याला माहिती आहे नेहमीची पद्धत आहे, ह्याचा बॉन्ड एन्थॅल्पीशी संबंध नाही, लक्षात ठेवायचं. बॉन्ड एन्थॅल्पी काय आहे, रिॲक्टंट्सच्या बॉन्ड एन्थॅल्पीजना प्लस साईन मध्ये घ्या, प्रॉडक्ट्सच्या बॉन्ड एन्थॅल्पीजना मायनस साईन मध्ये घ्या, रिझल्ट लावा. इथं तसं नाही आहे, हे वेगळं आहे, दिस इज डिफरंट. सम ऑफ द एन्थॅल्पीज ऑफ प्रॉडक्ट्स मायनस सम ऑफ द एन्थॅल्पीज ऑफ रिॲक्टंट्स दॅट गिव्स डेल्टा एच. आपण आधी शिकलोय, लक्षात ठेवा. मग आता प्रॉडक्ट्सची एन्थॅल्पी, बॉन्ड एन्थॅल्पी नाही, हे वे तुम्ही शिकलाय हे. समजा प्रॉडक्ट्सची एन्थॅल्पी जास्त आहे, रिॲक्टंटची एन्थॅल्पी कमी आहे, इथं मायनस, हे बघा डेल्टा एच इज इक्वल टू सम ऑफ द एन्थॅल्पीज ऑफ प्रॉडक्ट्स मायनस सम ऑफ द एन्थॅल्पीज ऑफ रिॲक्टंट्स. समेशन ऑफ एन्थॅल्पीज ऑफ प्रॉडक्ट्स मायनस समेशन ऑफ एन्थॅल्पीज ऑफ रिॲक्टंट्स, इथं मायनस साईन बाय होतं. आता जर हा प्रॉडक्ट्सची टोटल एन्थॅल्पी जास्त आहे आणि रिॲक्टंटची टोटल एन्थॅल्पी कमी आहे, तर जास्त मधनं कमी जाणार ना, डेल्टा एच पॉझिटिव्ह येईल एंडो. आणि सम ऑफ एन्थॅल्पीज ऑफ प्रॉडक्ट्स कमी आणि सम ऑफ एन्थॅल्पीज ऑफ रिॲक्टंट जास्त आहे, कमीतनं जास्त जाणार, डेल्टा एच निगेटिव्ह येईल एक्झो. कळालं? तेव्हा एंडोथर्मिक रिॲक्शन इथं दाखवली. नायट्रोजन गॅस combines with oxygen gas to form 2 moles of nitric oxide. 1 mole of nitrogen gas, 1 mole of oxygen gas to form 2 moles of nitric oxide gas. रिॲक्टंट्स इथं आहेत, त्याला हीट दिली, इथं ट्रान्झिशन स्टेट आहे, म्हणजे हायली अनस्टेबल आहे, मॅक्झिमम एनर्जी कंटेंट असते इथं, ठीक आहे. आणि इथं प्रॉडक्ट्स तयार झालेत बा, म्हणजे रिॲक्टंट्सची टोटल एन्थॅल्पी, या ॲक्सेसवरती रिॲक्टंट्स घेतले, सॉरी व्हर्टिकल ॲक्सेसवरती एन्थॅल्पी घेतली, व्हर्टिकल ॲक्सेसवरती एन्थॅल्पी आणि हॉरिझॉन्टल ॲक्सेसवरती रिॲक्टंट्स आणि प्रॉडक्ट्स प्लॉट केलेले आहेत. रिॲक्शन कोऑर्डिनेट्स आहेत हॉरिझॉन्टल ॲक्सेसवरती आणि व्हर्टिकल ॲक्सेसवरती एन्थॅल्पी प्लॉट केली. मग रिॲक्टंट्सची एन्थॅल्पी कमी आहे, हीट सप्लाय केली, ट्रान्झिशन स्टेटमध्ये गेलो, अनस्टेबल असते, हायली मॅक्झिमम एनर्जी कॉन्टेंटची असते. इथं आल्यानंतर नवीन बॉन्ड्स फॉर्म व्हायला सुरुवात झाली. ही स्थिती कशामध्ये आहे ट्रान्झिशन स्टेटची, हायली अनस्टेबल असते, मॅक्झिमम एनर्जी कॉन्टेंट असते. इथं रिॲक्टंट्सचे बॉन्ड्स ब्रेक होत आलेले असतात, या स्टेटमध्ये प्रॉडक्ट्समध्ये नवीन बॉन्ड्स फॉर्म व्हायला सुरुवात झालेली असते आणि तुम्ही बघू शकता इथं प्रॉडक्ट्स तयार झालेत बा. आता प्रॉडक्ट्सची एन्थॅल्पी, कर्सरकडे बघा, प्रॉडक्ट्सची एन्थॅल्पी इथं आहे, ओके, आणि रिॲक्टंटची एन्थॅल्पी इथं आहे. रिॲक्टंटची एन्थॅल्पी कमी आणि प्रॉडक्टची एन्थॅल्पी काय आहे, जास्त आहे. मग प्रॉडक्ट्सच्या एन्थॅल्पीमधून रिॲक्टंटची एन्थॅल्पी मायनस करायची आहे. आता प्रॉडक्टची एन्थॅल्पी जास्त आहे, रिॲक्टंटची एन्थॅल्पी कमी आहे, डेल्टा एच काय आला पॉझिटिव्ह, एंडोथर्मिक रिॲक्शन. आता एक्झो बघा, रिॲक्टंट्स कुठे आहेत बघा, त्याला हीट द्यायला सुरुवात केली, ट्रान्झिशन स्टेटमध्ये गेला. या ट्रान्झिशन स्टेट कशी असते, हायली अनस्टेबल, मॅक्झिमम एनर्जी कंटेंटची असते, लक्षात ठेवायचं, कर्सरकडे बघायचं, ठीक आहे. आणि या स्टेटमध्ये ऑब्व्हियसली रिॲक्टंट्समधले बॉन्ड्स ब्रेक व्हायला सुरुवात झालेली असते किंवा बॉन्ड्स ब्रेक व्हायला लागलेले असतात, प्रॉडक्ट्समधले बॉन्ड्स फॉर्म व्हायला सुरुवात झालेली असते, अशी स्टेट असते, हायली अनस्टेबल असते. मग नवीन बॉन्ड्स फॉर्म व्हायला सुरुवात झाली, इथं सगळे नवीन बॉन्ड्स तयार होऊन झाले, इथं प्रॉडक्ट्स तयार झाले बा. आता प्रॉडक्टची एन्थॅल्पी बघा कुठे आहे, इथं आहे का, इथं आय विल शो इट अगेन. सॉरी, प्रॉडक्टची एन्थॅल्पी बघा इथं कमी आणि रिॲक्टंटची एन्थॅल्पी काय आहे, जास्त आहे. इथं रिॲक्टंटची एन्थॅल्पी जास्त आहे, प्रॉडक्टची एन्थॅल्पी कमी आहे. हा बा, प्रॉडक्टची एन्थॅल्पी कमी आली, आपण प्रॉडक्टच्या एन्थॅल्पी कमीतून रिॲक्टंटची एन्थॅल्पी जास्त मायनस करणार आहे. मग आता प्रॉडक्टची एन्थॅल्पी कमी आहे, रिॲक्टंटची एन्थॅल्पी जास्त आहे, यातूनही जाणार आहे, म्हणून मायनस डेल्टा एच एक्झोथर्मिक रिॲक्शनचा प्लॉट असा येतो. जरा दोन्ही ग्राफ बघून घ्या हे प्लीज, कळालंय ना निश्चित, ओके. एंडो आणि एक्झो मधला फरक आहे, यू विल अंडरस्टँड इट, नो इश्यूज ॲट ऑल. एंड ऑफ द लेक्चर. प्लीज एक लक्षात ठेवा, पहिला पार्ट बॉन्ड एन्थॅल्पीचा आहे. बॉन्ड एन्थॅल्पीच्या वेळेला काय करायचं आहे, रिॲक्टंट्सच्या बॉन्ड एन्थॅल्पीज प्लस घ्यायच्या, प्रॉडक्ट्सच्या बॉन्ड एन्थॅल्पीज मायनस घ्यायच्या. आणि एक्झो एंडोच्या वेळेला काय करायचं आहे, कसं ओळखायचं आहे, अर्थात दोन्ही कन्सेप्टनं ओळखता येते. जरा काळजीपूर्वक लेक्चर ऐका, नाही कळलं मला शंका विचारा, अभ्यास करायला लागा. उद्या आपण सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्ससाठी लागणारा पार्ट बघायला सुरुवात करणार आहे. कृपया थर्मोडायनॅमिक्स आधी जे झालंय ते वाचून काढा, कंटाळा करू नका, कीप वर्किंग. आपण या वीकेंडला थर्मोडायनॅमिक्सची, केमिकल इक्विलिब्रियमची कंबाईंड टेस्ट घेण्याचा प्रयत्न करतोय. मी बॉन्ड एन्थॅल्पीचे न्यूमेरिकल्स उद्या घेतोय, स्पॉन्टेनियस नॉन स्पॉन्टेनियस रिॲक्शन्स बद्दल उद्या बोलतोय,
इट विल बी अ व्हेरी इम्पॉर्टंट लेक्चर. उद्याचं लेक्चर चुकलं तर पुढचं थर्मोडायनेमिक्स येणार नाही. इट विल बी अ व्हेरी इम्पॉर्टंट लेक्चर, इंटरेस्टिंग लेक्चर. आय विल मेक इट इंटरेस्टिंग. प्लीज फोकस. थँक्यू.